मुळात प्रचार यंत्रणा सुरू झाल्यापासून शिंदे गटाचे उमेदवाराचे कार्यकर्ते विभागात वेगवेगळी आमिषे दाखवून या प्रचार काळात सुद्धा वेगवेगळे आमिषे दाखवून फिरत होते. आम्ही बऱ्याच वेळा त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. 2 दिवस झाले तो हा प्रकार बराच वाढत होता. काल परवाची तर गोष्ट की त्यांचे उमेदवार सुद्धा रात्री 12 पूर्ण सहकुटुंब रात्री 12, 1, 1:30, 2 वाजेपर्यंत लोकांचे दरवाजे ठोकणं आणि आतमध्ये जाऊन बसणं. 10ला प्रचार संपल्यानंतर रात्री 12, 1, 2 ठीक आहे, तुम्हाला भीती वाटत असेल की समोरचे पैसे वाटतायत म्हणून तुम्ही आमच्यावर देखरेख करत असाल, आम्हाला वाटतं तुम्ही वाटताय म्हणून आम्ही देखरेख करत असेल तर त्या पद्धतीने करा नाही. लोकांच्या घराघरात घुसून आतमध्ये जात आहेत, 2 मिनिटं वार्ता करतायत, त्यांना बिचाऱ्यांना झोपेतून उठवत आहेत. बऱ्याचशा लोकांकडून आम्हाला कंप्लेंट्स आल्या. काल तर आनंदनगर सारख्या ठिकाणी पण तिथे तर हुल्लडबाजी सुद्धा झाली. मग आम्ही निवडणूक आयोगाला कालच एक पत्र लिहिलं होतं की आम्हाला ह्यांच्यावर संशय येतोय आणि ज्या मागच्या 2 निवडणुका आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला तो नक्की विश्वासच झाला होता की हे अशा प्रकारे भ्रष्ट मार्गाने निवडणूकच्या सामोरे जात आहेत. त्यांची हिंमत असेल त्यांनी त्यांचं काम घेऊन, आम्ही आमचं काम घेऊन निवडणुकीला सामोरे गेलो नाही. त्यांनी पण तसंच करावं. पण भ्रष्ट मार्गाचा पैसा भ्रष्ट मार्गाने वाटायचं काम करतायत. त्याला दुपारी पोलिसांनीच त्याला पकडलंय. मला वाटते अधिकारी वाघचोरे होते, पूर्ण 2-4 गल्ल्यात फिरवलंय. त्यानंतर काही त्या महिलांच्या बाईट्स कुठे ते आहेत का ह्याच्यात, तर महिलांच्या बाईट्स कुठे त्याच्याकडून घे, त्याला पप्पाला फोन करा. त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन पकडून ठेवले. आमच्या निवडणूक अधिकाऱ्याने अधिकृत होत्या, संध्याकाळी चौकशी केली तर निवडणूक अधिकारी आचारसंहिता अधिकारी तिथे उपलब्ध नव्हते. पोलीस स्टेशनला आमचे कार्यकर्ते बसले होते जाऊन. पोलिसांचं असं म्हणणं पडलं की आम्हाला कंप्लेंट रीतसर आरोकडून निवडणूक आचारसंहितेकडून येऊन दे, आम्ही कारवाई करू. तर माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे फुटेज आहेत पोलिसांनीच मुळात त्याला पकडलंय. पोलिसांनी असंच पकडलंय का त्याला हुल्लडबाजी करताना पकडलंय का? आणि तो पकडल्यानंतर तोच इसमाचे फुटेज आम्ही तुम्हाला दिलेले आहेत की ज्याच्यात जे 3 माणसं आहेत ते बारीक अशी चुरगुळीची 1000-2000 रुपयाची गोळी करतायत, पाठून खिशातून पैसे काढतायत आणि सरळ आतमध्ये देत आहेत. अशा प्रकारे हा फुटेज मिळालेला आहे. त्या दुसरे 2 आरोपी आहेत त्यांना सुद्धा त्यांनी पोलिसांनी तपासात घ्यावं आणि कायद्याने त्याची चौकशी व्हावी. पोलिसी खाक्यामध्ये त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. आचारसंहितेचा भंग, बरोबर त्यांना ते इलेक्शनमधून त्यांना बाद करण्यात हवं, आचारसंहितेचा भंग केलाय म्हणून. जर हे होत नसेल तर आम्ही त्यांचा त्या दृष्टीने निषेध करू. पोलिसांनी पकडलेला इसम आणि त्या फुटेजमधला इसम, त्याला विचारा ते कोण होते ते. तू म्हणतोय मी निवडणूक स्लिपा वाटत होतो. निवडणूक स्लिपा अशा खिशातून काढून देतात का कोणी? जर निवडणूक स्लिपा वाटत होते तर तो पकडल्यानंतर बाकीचे का पळून गेलेत? आणि पोलिसांनी त्यांचा आता कोण होते काय होते त्याचा, कारण ते आरोपी नंतर त्यांच्या रॅलीमध्ये सुद्धा मी स्वतः बघितलेत. दुपारी ही घटना घडल्यानंतर खारदेव नगरमधून जेव्हा त्यांची रॅली गेली तेव्हा तो पप्पू भाटी त्यांच्या बरोबर होता. हे काय करत होते याचा तपास पोलिसांनी घ्यावा. आमच्या निवडणूक प्रमुखाकडून रीतसर कंप्लेंट गेलेली आहे. आरोकडे सुद्धा चौकशी केली आहे. त्यांनी रीतसर परत लेखी स्वरूपात मागितलेले. ऑनलाईन मी म्हटलं त्यांना ऑनलाईन करा, सगळे ते फुटेज जाऊन दे, पण ते म्हणतात ऑनलाईन एक्सेप्ट होईल की नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, लिखित कंप्लेंट तुम्ही जाऊन तिथे सादर करा प्रत्यक्ष आरोना भेटून, आणि मग त्यांच्या साईडवर हे जे फुटेज आहे तर ऑनलाईन करायला लागतील. तर त्या फुटेजच्या माध्यमातून त्यांच्याकडे ऑनलाईन करून ते पाठवा आणि रीतसर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो, आव्हान करतो की असल्या खोट्या कामाला मदत करू नका त्यांच्यावर. कारण हेच करून निवडून आलेत, हेच करत आले हमेशा. भ्रष्टाचारी शेवटी काय करणार तर हेच करणार.